एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। वाडा तालुक्यातील विलोशी येथील काठोलेपाडा येथे असलेल्या सहारा फोम या कंपनीला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जळून गेल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। हे आग विझवण्याकरता अग्निशमन दलाच्या गाड्या देखील पोहोचल्या, मात्र कारखान्यात बनणारा फोम हा त्वरित पेट घेणारा असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणे मुद्देमाल जळून खाक झाला आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे, मात्र ही आग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। आज रविवारी पहाटे 3 ते 4 छोटे स्फोट झाले, त्यामुळे झोपेतून आम्ही उठलो, त्यानंतर आग लागली असे आणि कंपनी लागूनच असलेल्या येथील स्थानिक रहिवाशांनी ही माहिती दिली। तर दुसरीकडे याच कंपनीच्या परिसरावरून टॉवर लाईन म्हणजेच अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या असल्याचे पाहायला मिळाले। तर जवळच रिलायन्स गॅस पाईपलाईन देखील गेल्याने मोठा धोका उद्भवण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त करत आहे। स्थानिकांसह कंपनीतील कामगारांचा जीव देखील टांगलेला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे। आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये या कंपनीच्या वरून टॉवर लाईन आणि जवळून गॅस लाईन देखील गेली असल्याचे दिसत आहे।